सिंधुदुर्गात पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। कुडाळमधल्या पणदूर गावात धक्कादायक प्रकार घडलाय। वर्षभरापासून प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप आहे। आता इथल्या पणदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून पणदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पणदूर आणि पावशीला ही कमीत कमी 100 कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जात आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत। पणदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पणदूर ग्रामस्थांची इच्छा आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। कुडाळ तालुक्यातील पणदूर आणि वेतबांबडे गावांना जोडणारा बंधारा मागील वर्षी वाहून गेला, मात्र त्यानंतर पणदूर वासियांचे जे हाल आहेत ते वेगळेच आहेत। मी आता आहे या हातरी नदीच्या बंधाराचं वाहून गेलं त्या ठिकाणी। पाहू शकाल मागील बरेच वर्ष जवळपास 40 वर्ष या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आलं, त्यानंतर पणदूर आणि वेतबांबडे इथले लोक ये जा करत असतात। मात्र जी गेल्या वर्षी जी घटना घडली त्यानंतर अजून जवळपास वर्ष होत झालं या बंधाऱ्याकडे कुठल्याही प्रकारे प्रशासनाने बघितलं नाही आपल्याला पाहायला मिळतंय। या प्रकरणानंतर 4 दिवसांपूर्वीच एक वृद्ध या हातरी नदीतून वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला। एकंदरीत पाहिलं असेल तर प्रशासनाला मात्र अजून जाग येत नाहीये आणि पाहिलं असेल तर पणदूर वासियांना वेतबांबडे किंवा कुडाळकडे जाण्यासाठी हा एक मार्ग होता तो आता नाहीये। एकंदरीत त्या दृष्टीने 4 ते 5 किलोमीटरचा वळसा घालून या इथल्या नागरिकांना जावं लागतंय। प्रशासनाला मात्र कधी जाग येणार आहे ते पाहावं लागणार आहे। कॅमेरासन योगेशचा रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।